दोन्ही आपल्या देशाचे सिक्युरिटी बघणारी लोक आहेत आणि मी हेल्थचा मनुष्य आहे. सगळ्या जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, गेली 35 वर्ष झालं मी शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि गेली 9 वर्ष झालं मी रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मानद प्रोफेसर म्हणून काम करतो. कालचा दिवस 31 मे 31 मे हा जागतिक नो टोबॅको डे आहे आणि नो टोबॅको डे हा संपूर्ण जगात जेवढा जोरात साजरी होतो तसाच आपल्या इथे पण साजरी केला जातो. त्याचं थीम असं होतं की आपल्या मुलांना, येणाऱ्या जनरेशनला तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढलं पाहिजे. दर वर्षाला कमीत कमी 70 लाख लोक तंबाखूमुळे मरतात, तंबाखूच्या होणाऱ्या आजाराने मरतात आणि वयाच्या 10 ते 15 वर्षात ही तंबाखूची सवय सुरू होते. लहान मुलं एवढ्या वयात तंबाखूच्या व्यसनात जातात आणि मग पुढचं आयुष्य अतिशय वाईट व दुर्दैवी म्हणजे की आपल्या देशामधला जो वंचित वर्ग आहे त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण अतिशय जास्त बघितलं आहे. गेल्या 2-3 दिवसाच्या, गेल्या आठवड्याच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल. मी तो इन्सिडेंट सांगणार नाही, पण हा नशेमुळे झालेला इन्सिडेंट पुण्यामध्ये अतिशय वाईट होता. आणि ही मुलं जी लहान वयात लवकर व्यसनाकडे जातात त्यांच्याबद्दल सरकारी पुष्कळ काय करतंय, मला वाटतं मॅडिसरी पुष्कळ काही गोष्टी करतायत, सामाजिक गोष्टी पुष्कळ करतायत. ते त्यांच्या सामाजिक गोष्टी बघितल्यामुळं सरकारने त्यांना संचालक पद दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, आपण घरून सुरू केल्या पाहिजेत. घरामध्ये जर आपण मुलांवर लक्ष दिलं, मुलांची जडणघडण जी पहिल्या 15 ते 20 वर्षात होत असते ती जर व्यवस्थित झाली तर नक्कीच, जसे आपले समर मोहिते सर आहेत की आपले हे सर आहेत, अशी लोक तयार होती आणि देशाची सुरक्षा करते. मी जास्त काही बोलत नाही. टीबी हा आजार अतिशय